मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखाताई आता घरी येतात. आशुतोष दार उघडतो तेव्हा आता सुलेखाताई तिला आतमध्ये ये असं म्हणतात. तर ती असते मनस्वी. मनस्वी आतमध्ये येतात सुलेखाताईंच्या पाठीमागे जाऊन लपते. तेव्हा आता आशुतोष तिच्याकडे पाहतच राहतो. अरुंधती आरोही देखील तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, ही सगळी आपलीच माणसं आहे, तू घाबरू नकोस. तर आता सुलेखाताई म्हणतात, अगं अरुंधती, ही मनस्वी मी तुला म्हणाले होते ना, ती हीच आहे. हा मनस्वी आता खूप घाबरतीये हे पाहून आशुतोष लगेच तिला मनू असा आवाज देतो. ती थोडी पुढे येते. तर आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. आशुतोष म्हणतो, कुणाला चॉकलेट हवंय? चॉकलेट दिल्यावर तरी माझ्याकडे येणार आहे की नाही? तेव्हा ती म्हणते की हो, हवंय मला चॉकलेट. ती लगेच पुढे येते आणि आतुशोष असं म्हणते. आशुतोषला ती आतुशोष असं म्हणते तेव्हा सगळेजण हसू लागतात. तेव्हा ती म्हणते, हॅपी बर्थडे आतुशोष. तेव्हा आशुतोष म्हणतो, अगं आज माझा हॅपी बर्थडे नाही आहे, मी तुला गिफ्ट देतोय चॉकलेट. ती म्हणते, मला वाटलं तुमचा बर्थडे आहे म्हणून तुम्ही मला चॉकलेट देतायत. कारण आश्रमामध्ये कसं असतं ना, कुणाचा बर्थडे असेल तरच चॉकलेट्स देतात. तेव्हा सर्वांना तिच्याबद्दल वाईट वाटतं. आशुतोष म्हणतो, अगं मी तुला रोज असे खूप चॉकलेट्स देत जाईल, तू काळजी करू नको, फक्त आम्हाला घाबरू नकोस, लाजू नकोस. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते, चॉकलेट्स घेते. हा मनस्वी पुन्हा विचारते, म्हणजे मी माझ्या फ्रेंड्सला सुद्धा देऊ शकते ना ही चॉकलेट्स? आशुतोष म्हणतो, हो नक्कीच देऊ शकते. तेव्हा ही ताई कोण आहे असं ती विचारते. आणि बॅग घेऊन कुठे निघालीस तू? तेव्हा तू इथे आलीस ना, म्हणून मी आता तुझ्या आश्रमात निघाले असं आरोही म्हणते. तर आता सर्वांना जरा धक्काच बसतो. हा मनस्वी आरोहीच्या कानात हळूच सांगते, तू आश्रमात जाऊ नकोस, मला तिथे खूप भीती वाटते, म्हणून तर आजी मला इकडे घेऊन आलीये. तेव्हा आरोहीला प्रश्न पडतो, नक्की ही असं काय बोलत असेल? मग त्यानंतर आता सुलेखाताई म्हणतात, मनस्वी चल माझ्या रूममध्ये आणि एकदम स्वच्छ हातपाय धू, फ्रेश हो, मग मी सगळ्यांबरोबर ओळख करून देते. तेव्हा ठीक आहे असं म्हणून त्या दोघीही आता जाऊ लागतात. तर आता अरुंधती म्हणते, आरोही प्लीज तू जाऊ नकोस ना. तर आरोही म्हणते, मॅम जर मी आज इथे थांबले ना तर माझं मन इथेच गुंतेल आणि इथून पायसुद्धा निघणार नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, मग आम्हा सर्वांना सोडून तू का चालली आहेस? तर आता हे घर ईशाचं आहे, ईशाला राहू द्या तिथे. जर मी इथे राहिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर पुढे आता ती म्हणू लागते, मला स्वतःच्या वाटा आता निर्माण करायला हव्यात. तर आता अरुंधती म्हणते, हो ते ठीक आहे, पण तुझ्या पंखामध्ये तसं बळ यायला हवं. मी अशी एकटी कशी तुला सोडू शकते आणि मी स्वतःला क्षमा देखील करू शकणार नाही तू जर असं काही पाऊल उचललं तर. तू इथे थांबण्यामध्ये माझा खूप मोठा स्वार्थ आहे असं तू समज. माझी लेक माझ्यापासून दुरावलेली मला नाही आवडणार. त्याचबरोबर तू समोर असलेस ना, माझा रियाज छान होतो. तर आता एका लेकीला दुखवून आम्ही दुसऱ्या लेकीला सुद्धा बाहेर काढायचं असं आम्हाला अजिबात जमणार नाही असं आशुतोष म्हणतो. आणि तू आमच्या डोळ्यासमोरून अजिबात जायचं नाही असं म्हणून तो बॅग घेऊन लगेच तिच्या रूममध्ये ठेवायला जातो. हा अरुंधती आणि आरोही या दोघीही एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यातच सुलेखाताई येतात, दोघींकडे कौतुकाने पाहतात. अरुंधती पटकन आपले डोळे पुसते आणि म्हणते, सुलेखाताई अहो तुम्ही आलात, आणि मनस्वी कुठे आहे? तेव्हा ती शांत झोपली आहे असं त्या म्हणतात. तर आता आशुतोष म्हणतो, नक्की कुठे झोपली आहे ती? तेव्हा सुलेखाताई गंमत करत म्हणतात की आतुशोषच्या रूममध्ये. सगळेजण पुन्हा एकदा हसू लागतात. तर आता गेले कित्येक दिवस झाले ती झोपली सुद्धा नाही, कारण ती आजारी होती ना म्हणून. पण या वास्तूमध्ये आल्यावर माणसांची आणि त्याचबरोबर या वास्तूची खात्री पटली तिला. सर्वजण चांगले आहेत असं तिला समजल्यानंतर ती अगदी एका मिनिटाच्या आत गाढ झोपली. तेव्हा तिने काही खाल्लं की नाही असं आशुतोष काळजीने विचारतो. तेव्हा कॅन्टीनमध्ये तिने थोडंफार खाल्लं होतं येताने असं सुलेखाताई म्हणतात. आशुतोष म्हणतो, अगं आई तिने घरचा भात खाल्ला असता तर बरं झालं असतं ना, थोडं तिला बरं वाटलं असतं. त्यानंतर आता सुलेखाताई विचारतात, अगं अरुंधती ती इथे काही दिवस राहिली तर तुला चालेल ना? तेव्हा आता आशुतोष म्हणतो, का नाही आवडणार, दोघांना नक्कीच आवडेल. तेव्हा अरुंधती ही हो म्हणते. तर ती कोणत्या आश्रमात राहत होती हे काही समजलं का असं सुलेखाताईंना तो विचारतो. त्या म्हणतात, नाही रे, अजून काहीच पत्ता लागला नाही. पुढे आता सुलेखाताई म्हणतात, मला माहिती आहे तुमच्या दोघांनाही खूप कामं आहेत, पण मी घेईल तिची जबाबदारी, तुम्ही नका काळजी करू. आरोही म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी पूर्ण वेळ तिच्याबरोबर राहीन आणि तिची जबाबदारी घेईन. तेव्हा ठीक आहे असं अरुंधती आणि आशुतोष म्हणतात आणि आरोहीकडे खूप कौतुकाने पाहतात. तर दुसरीकडे ईशा ही बाहेर आलेली असते. ती अनिशच्या फोनची वाट पाहत असते. खूप वेळ होऊनही अनिशचा फोन येत नाही. आप्पा तेथे येतात आणि म्हणतात, नाही येणार,
तू फोनची वाट पाहतेस ना बेटा, पण नाही येणार. तेव्हा तू सारखी सारखी अशी भांडत राहिली, इकडे येत राहिली, तर त्यांच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने तुझी किंमत कमी होईल. असं तू वागत जाऊ नकोस. अगं तू माझी नात आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये 2दा तू भांडून इकडे आली आहे. आम्हाला काहीच वाटत नसेल का? अगं जिने 2 महिन्यांपूर्वी आकडतांडव केला होता की मला अनिशबरोबरच लग्न करायचंय, नातं जोडायची घाई झाली होती आणि आता नातं तोडायचीही घाई झाली आहे. आता ईशा म्हणते, आप्पा मग मी काय करू? ती आरोही आल्यापासून कुणीही माझ्याकडे लक्ष देत नाही, माझ्या मनासारखं वागत सुद्धा नाही, काहीच नाही. तेव्हा आता आप्पा म्हणतात, असं नाही आहे बाळा. अगं तू स्वतःची जागा गमावून बसली तर तुझी भीती एक दिवस खरी ठरेल. त्यामुळे तू स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करायला हवंस. चुकल्यावर माणूस 1 दिवस माफ करेल, 2 दिवस माफ करेल, पण तिसऱ्या वेळेला माफ करेल असं नाही बेटा. तेव्हा ईशा विचारते, अहो आप्पा, पण तुम्हाला असं वाटतंय का माझीच चूक आहे? तेव्हा आप्पा म्हणतात, कोण चूक कोण बरोबर हे आता तपासणं योग्य नाहीच आहे. तुझा संसार फक्त तुलाच जपायला हवा. ईशा म्हणते, आप्पा मलाच जपायला हवा ते ठीक आहे, पण समोरच्याने सुद्धा समजून घेतलं पाहिजे ना. तेव्हा अनिश खरंच खूप चांगला मुलगा आहे, नातं तुटायच्या आत तुला ते सावरायला हवं असं म्हणून आप्पा तिला लाडोबाई म्हणतात. तेव्हा ईशा म्हणते, आप्पा पण सगळं काही व्यवस्थित होईल ना? तेव्हा आप्पा म्हणतात, हो नक्की होईल बाळा, तू काळजीच करू नको, तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना? तेव्हा ईशा म्हणते, हो जीवापाड प्रेम आहे माझं अनिशवर. तर आता अरुंधतीवर पण अशी चिडत जाऊ नकोस, कारण तिने तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, त्यामुळे आता तू बघ तुला काय करायचं ते, असं म्हणून आप्पा तिला आता समजावू लागतात. ईशा लगेच आता अनिशला फोन करते, परंतु अनिश काही केल्या फोन उचलत नाही. त्यामुळे आता ईशाला खूप वाईट वाटतं, ती रडत असते. तर आता दुसऱ्या दिवशी घरातील सगळेजण नाश्ता करत असतात, चहा पित असतात. आरोही अनिशला चहा देते आणि त्याच्या जवळच तेथे बसते. आता मनस्वी उठली नाही का असं अनिश विचारतो, कारण मला लहान मुलं खूप आवडतात. तेवढ्यातच मनस्वी उठून बाहेर येते. तेव्हा अनिश लगेच तिच्याबरोबर ओळख काढून बोलतो. तेवढ्यातच नितीन तेथे येतो आणि दरवाजाची सारखी बेल वाजवतो. आशू म्हणतो, हो रे नित्या, मला माहिती आहे तू आलाय म्हणून. आता नितीन आल्या क्षणी पाहतो तर समोर मनस्वी असते. अरुंधती आता तिला जवळ घेते आणि म्हणते, मी तुझा ब्रश आणि टूथपेस्ट तिथे ठेवली होती, तू केला का ब्रश? तेव्हा ती म्हणते, हो मी अगोदरच केलाय, मला चहा हवा आहे. तेव्हा चहा म्हणजे कोण? तर नितीन म्हणतो, मी हवा आहे का? असं म्हणून तो तिच्याजवळ जातो, तिच्याबरोबर गोडगोड बोलू लागतो. ती म्हणते, शहा शहा म्हणजे समोर आहे ना तो. तर ती चहाकडे बोट करत असते. तेव्हा आता चहाच्या अगोदर काहीतरी खायचं आणि चहा प्यायचं नाही, तुला सांगितलं ना मी एकदा, असं सुरेखाताई तिला म्हणतात. हा मनस्वी म्हणते की हो तुम्ही सांगितले आहे माझ्या लक्षात, पण थोडा मला प्यायचा आहे. अरुंधती म्हणते, तुला काय खायचंय ते सांग, मी बनवते, तू मला मदत करशील ना? तेव्हा ती हो असं म्हणते. त्यानंतर तुझ्या हातात ते काय आहे असं आशुतोष तिला विचारतो. हातात आता मस्त असा टेडी असतो. तेव्हा मनस्वी म्हणते की याचं नाव पिंकू आहे, मी स्वयंपाक बनवून येते, तोपर्यंत तुम्ही याच्याबरोबर गप्पा मारा. तेव्हा आशुतोष हो असं म्हणतो. तर आता नितीनकडे नजर करत मनस्वी म्हणते, याला कुणाकडेही द्यायचं नाही हां. तेव्हा सगळेजण हसू लागतात. तेव्हा हे पार्सल मीच घेऊन जातो आता असं नितीन म्हणतो. तेव्हा आशू म्हणतो, नाही हां. आशू म्हणतो, नाही, मी तिला आता कुठेही जाऊ देणार नाही. आता अरुंधतीचा हात पकडून मनस्वी किचनमध्ये येते. तेव्हा आता सुलेखाताई आशूला म्हणतात, बाळा अरे तू तिच्याबरोबर वेळ घालवला, ती बरी होऊन जर आश्रमात जायची वेळ आली तर तुलाच भारी पडेल. तेव्हा आता आशुतोष तिच्याकडे पाहतच राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये यश म्हणतो, मला आरोही बरोबर लग्न करायचंय. तेव्हा आता अरुंधती म्हणते, तुझ्या मतावर ठाम असशील तर तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देईल. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती हा निर्णय तरी आम्हाला घेऊ देत. तर कांचन म्हणते, तू आता देशमुखांच्या कडील नाहीये, त्यामुळे आता आमचे निर्णय आम्हाला घेऊ देत. तेव्हा आरोही आणि यशला खूप टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.